बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्य नेते, माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि अनाथाचा नाथ एकनाथभाई शिंदे यांना वंदन करून आज पिंपळगाव रेटेवडी पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्रीनाथ सीताराम लांडे पाटील आणि मरकळ पंचायत समिती गणाचे उमेदवार माननीय ॲडव्होकेट विशाल भाऊ जरेकर आणि पिंपळगाव गणाचे उमेदवार सीमाताई संतोष दोनकर यांच्या प्रचारार्थ या मतदारसंघातील तमाम युवकांनी अतिशय भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि गजपार्वतेश्वर मान्य यांच्या आशीर्वादाने, बाबांच्या कृपाआशीर्वादानं आज भोसेकर ग्रामस्थांनी आम्ही श्रीनाथ दादा आणि विशाल भाऊला तर मतं देऊच देऊ, परंतु या गावातील महिलांनी आणि युवकांनी एकत्र मिळून या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 51,000 रुपयाचा चेक या ठिकाणी एक श्रीनाथ दादा लांडे पाटील यांना मदतीसाठी हात पुढे केलेला आहे. मी गेले 8 दिवस या मतदारसंघातील जनतेच्या सर्वसामान्य महिलांचा, युवकांचा, तरुणांचा, आमच्या विधवा, परित्यक्त्या, निराधार, अनाथ, दिव्यांग या सगळ्यांची भूमिका समजावून घेत आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. याचं कारण की अनाथाचा नाथ जनसेवक श्रीनाथदादा लांडे हे गेली 10-12 वर्ष सातत्यानं प्रामाणिकपणे सर्वसामान्य गरीबाचं लेकरू म्हणून काम करत आहे आणि आता ह्या मतदारसंघातील सर्व युवकांनी, महिलांनी, या ठिकाणी दिव्यांगांनी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे की आम्ही सर्व श्रीनाथदादाच्या पाठीशी उभं राहणार आहोत. मला मागच्या काळामध्ये मामा, तुम्ही या ठिकाणी आमचे मुख्य मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. ही स्वर्गीय किसनराव वानखेडे यांची निवडणूक मी बघितली. पायामध्ये स्लीपर घालून झाली म्हणून घाटामध्ये एक सर्वसामान्य माणसाच्यासाठी उभं राहणारं एक किसनराव वानखेडेंसारखं लोकनेते. लहानपणापासून स्वर्गीय बाळासाहेब खैरे की जिल्हा परिषद गटामध्ये लोकांनी स्वतःच्या खिशातील भाकरी बांधून जे यथाशक्ती कुटुंबामध्ये काही भाजी भाकरी असेल ती त्याची पिचोटी बांधून त्याचा प्रचार केला. आज या मतदारसंघातील सर्वसामान्य महिला, सर्वसामान्य युवक यांनी सर्वांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी आजची मदत बघितल्यानंतर मन भारावून आलं आणि निश्चितपणे तुमच्या सर्वांच्या मनातील भावना या ठिकाणी पूर्णत्वास जातील. या सर्व दोन्ही उमेदवारांचा निश्चितपणे विजय हा निश्चित आहे. त्यासाठी आपण जे आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि अशी जी मदत करताय, माझ्या कालच्या एका भगिनीने आमची विधवा परित्यक्त महिला, ते म्हणले मला श्रीनाथदादांनी दर महिन्याला 1,500 रुपये पगार चालू केलेला आहे. मी या ठिकाणी कोणावर आपल्याला टीका टिप्पणी करायची नाही, कोणावर बोलायचं नाही. आपलं एकच लक्ष, आपला श्रीनाथदादा आणि ॲडव्होकेट विजय झरेकर यांचा विजय हेच आपलं लक्ष. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. मनापासून सर्वांचं या ठिकाणी आमच्या आता बघा, ही मदत मी फक्त भोसेकर पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद गटापुरती राहिली नाही, तर आमच्या शेजारच्या जिल्हा परिषद गटातील आमचे खऱ्या अर्थानं पर्यावरणवादी, पर्यावरणाचं संरक्षण करणारे आणि पर्यावरणासाठी अहोरात्र मेहनत करणारे आमचे संजय भाऊ चौधरी पाटील यांनी रोख 11,000 रुपयाची मदत मनापासून आभार मानतो. ती रोख रक्कम या ठिकाणी संपूर्ण करण्यात आलेली आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो. असंच आमच्या माता भगिनी सर्वांनी श्रीनाथदादासारख्या आपल्या गरीबाच्या लेकराला, सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाच्या रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झटणाऱ्या आपल्या गरीबाच्या लेकरासाठी सर्वांनी असेच मतरूपी आशीर्वाद द्यावं. आमच्या एका काल मी सांगतो राहिलो, त्या विधवा परित्यक्त्या महिलेनी 100 रुपयाची मदत श्रीनाथदादांनी. मी म्हटलं तुमची 100 नाही, ती 1 लाख आहे. अशी सर्वांनी आशीर्वाद ठेवा. धन्यवाद. आपला सर्वांचा जन श्रीनाथ लांडे आणि ॲडव्होकेट विजय झरेकर यांच्या समोरचे धनुष्यबाणाचं बटन दाबून त्यांना प्रचंड विजयी मताने विजयी करावं असं आवाहन करून थांबतो. धन्यवाद. मदतीचा ओघ हा थांबलेला नाही, आता वाढतच चाललेला आहे. गोलेगाव ग्रामस्थांच्या वतीने 1 लाख रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर करण्यात आली. गोलेगावचे सर्व युवक, मी सकाळपासून विचार करतोय, गोलेगाव मध्ये गेल्या काही 10 युवक भेटत नव्हते, पण आज 100 युवक रॅलीत सहभागी झाले. त्यांनी 1 लाख रुपयाची मदत केली. त्यांचं सर्वांचं मनापासून आभार.